नमस्कार मंडळी. मेथीचे दाणे म्हटलं की कडवट चव आठवते ना तुम्हाला? पण मेथीच्या दाण्यांची भाजी अशी बनवली तर कडवटपणा अजिबात जाणवणार नाही. मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांची ही चविष्ट भाजी एकदा नक्की करून पहा. चला पाहूया कशी बनवायची ही मेथीच्या दाण्यांची उसळ म्हणजेच भाजी. सर्वप्रथम मी या ठिकाणी मेथ्या म्हणजे मेथीचे दाणे भिजत ठेवले होते. सकाळी मी भिजत ठेवले होते, रात्री उपसून ठेवले आणि आता त्याला मोड आलेले आहेत. छान मोठे मोड आले ना, की मेथीच्या दाण्यांची भाजी सुंदर लागते. त्यासाठी मी एक अख्खा लसूण चेचून घेतला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, गूळ घेतलेला आहे, गूळ थोडा जास्त घ्यायचा, फ्रेश अशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलं आहे. आता सर्वप्रथम मी या ठिकाणी कढई ठेवली. कढईमध्ये आता ह्या भाजीला तेल जास्त लागतं, थोडं तेल जास्त घालायचं. तर कढईमध्ये मी तेल घातलं आहे. त्याच्यानंतर तेल गरम झालं की मी जिरं मोहरी घालणार आहे. आता आपल्याला पहिल्यांदा हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर आपल्याला लसूण ज्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून चांगलं परतून घ्यायचं, वास येईपर्यंत, लाल होईपर्यंत. हिंग आणि लसूण पाकळ्या. तर आता हे परतून झाल्यानंतर खमंग असा वास सुटतो. मग आपण कांदा घालायचा. कांदा देखील लालसर असा परतून घ्यायचा. ही भाजी अशा प्रकारे केली तर अजिबात कडू लागत नाही आणि मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातील. मुलं लाडू खायला मागत नाहीत, पण ही भाजी मात्र आवडीने खातील. तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा. आता कांदा आपला सोनेरी रंगाचा होईपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. 1-2-3 मिनटं जातात हा कांदा परतायला. तर आता अशा प्रकारे आपला कांदा परतून झाला आहे. आता यामध्ये आपण हळद घालणार आहोत. एक छोटा चमचा, अगदी छोटा चमचा, अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत. त्यानंतर हळद देखील व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घेणार आहोत. आता कांदा आपला लाल झालेला आहे पहा, हळद घालून झाली. त्यानंतर लाल तिखट थोडंसं आत्ता घातलं आहे मी, नंतर घालणार आहे. ते देखील परतून घेतलं आहे. त्यानंतर मोड आलेल्या या मेथीचे दाणे, मेथ्या आपण या ठिकाणी या फोडणीमध्ये घालायचे आहेत. मेथ्यांना जेवढे मोड जास्त येतील तेवढी ही भाजी स्वादिष्ट, रुचकर अशी होती. नक्की करून पहा, अजिबात कडू लागत नाही. फक्त गूळ थोडासा जास्त घालायचा. आत्ता बघा मी एक गुळाचा खडा घातला आहे बारीक चिरून, पण थोडा ह्याच्यापेक्षा गूळ तुम्ही जास्त घालू शकता. आणि छान असा गूळ घातल्यानंतर भाजीही परतून घ्यायची. त्यानंतर बाकीचे मसाले घालायचे आपण. लाल तिखट छोटा चमचा आहे पहा, त्यामुळे 1-1.5 चमचा मी हे लाल तिखट घालणार आहे. त्यानंतर संडे गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा, छोटा चमचा आहे पण अगदी मुलांच्या भातुकलीच्या खेळण्यांमधला चमचा म्हणा ना. आता छान अशी भाजी आपली परतून घेतली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पुन्हा भाजी परतून घ्यायची छानपैकी. हे सगळे मसाले, मीठ भाजीला लागलं पाहिजे. आता त्यानंतर मी 2 वाफेवरच, अजिबात पाणी घातलेलं नाही सुरुवातीला. आता वाफेवर मी शिजवून घेणार आहे. तर झाकण ठेवूया आणि भाजी मस्तपैकी चांगली शिजू दे. आता 1-5 मिनिटांनी बघा वाफ आलेली आहे आणि भाजी आपली चांगली शिजत आहे. मी पुन्हा एकदा ती परतून घेत आहे. पुन्हा आपण झाकण ठेवायचं. 15 मिनटं ह्या भाजीला शिजायला लागतात, 12 ते 15 मिनटं. बघा पुन्हा एकदा दुसरी वाफ आल्यानंतर तुम्हाला दाखवते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि आता मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून शिजायला ठेवून देणार आहे. भाजी चांगली शिजली पाहिजे म्हणजे तिचा कडवटपणा पण कमी होतो. थोडंसं पाणी मी ॲड केलं आहे. आता झाकण ठेवलं आहे. पुन्हा झाकण काढून बघा, पूर्णपणे भाजी आपली शिजलेली आहे. आता यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच
आपण ओलं खोबरं भरपूर घालायचं. भरपूर ओलं खोबरं या भाजीला लागतं. आणि खूप सारी कोथिंबीर घालायची फ्रेश अशी, की भाजीतला कडवटपणा दूर होतो. आता फ्रेश अशी मी कोथिंबीर घातली आहे, खोबरं घातलेलं आहे भरपूर. आणि आता ही भाजी मस्तपैकी पुन्हा एकदा परतून घेणार आहे. ही भाजी म्हणजेच मेथीच्या दाण्यांची उसळ, मी याला भाजीच म्हणते. ही भाकरीबरोबर खूप छान लागते. पण आता मी मात्र पोळी भाजली आहे. छान अशी भाजी मी परतून घेत आहे. मस्त सगळे इन्ग्रेडियंट भाजीला लागलेले आहेत आणि भाजी चांगली शिजलेली देखील आहे. आता भाजीसोबत खाण्यासाठी मी या ठिकाणी पोळी बनवते आहे. बघू शकता तुम्ही, गरम गरम पोळी आणि भाजी याचा आस्वाद घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि अशी भाजी नक्की करून पहा. मुलांना देखील खूप आवडेल. अजिबात म्हणजे कडवटपणा कमी होतो, कडवट लागतच नाही. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. पोळ्या देखील तयार झालेल्या आहेत. मस्त आता आम्ही गरमागरम पोळी आणि भाजीचा नाश्ता करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.